जानेवारीपासून रेशन धान्य वाटपाला पुन्हा बदल. या लोकांचे राशन होणार बंद. नमस्कार. TV6 मराठी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे. आता कोणते नवीन बदल होणार आहे ते आपण इथे बघणार आहोत आणि कोणत्या लोकांचे राशन जे आहे ते बंद होणार आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. बघू शकता बघा. शिधापत्रिका धारकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात गव्हाबरोबर ज्वारीचे वितरण करण्यात आलेले होते. यात गहू, ज्वारी आणि तांदळाचा पुरवठा केला आहे. नववर्षात रेशनवर ज्वारी बंद होणार असून धान्य वाटपात पुन्हा एकदा बदल केला जात आहे. त्यामुळे आता गहू 3 किलो आणि तांदूळ 2 किलो मिळणार आहे. मागील 2 महिने अंत्योदय योजनेअंतर्गत प्रत्येकी 5 किलो गहू व 5 किलो ज्वारी तसेच 25 किलो तांदूळ देण्यात आला. तर प्राधान्य कुटुंबांना यापूर्वी मिळणाऱ्या 2 किलो गहू व 3 किलो तांदूळाऐवजी 1 किलो गहू व 1 किलो ज्वारीचे वितरण केले होते. म्हणजेच पूर्वीच्या गहूऐवजी गहू व ज्वारीचे संयुक्त वाटप केले होते. नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना ज्वारी मिळत होती. जानेवारीपासून धान्य वाटपात पुन्हा बदल केले जाणार आहे. दरम्यान राज्यातील रेशनधारकांसाठी नववर्षात महत्त्वाचा बदल होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनांमधील नवीन धान्य प्रमाण पुन्हा लागू करण्यात येणार आहे. जानेवारी 2026 पासून अंत्योदय योजनेत 21 किलो गहू व 14 किलो तांदूळ असे एकूण 35 किलो धान्य मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेत प्रत्येकी दरमहा 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू दिला जाणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.